बातमी आहे सामच्या इम्पॅक्टची। बीड शिक्षक आत्महत्या प्रकरणात मोठी बातमी समोर येते। सामच्या बातमीनंतर अखेर अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल झालाय। 15 मार्च रोजी शिक्षक धनंजय नागरगोजेंची आत्महत्या करण्यात आली होती। 18 वर्षांपासून पगार देत नसल्याने आत्महत्या झाली होती। तर याच संदर्भात आता अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी योगेश काशीत। तर योगेश, काय सांगाल? अखेर आरोपी मुंडेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, काय अधिकची माहिती? अनुदानित आश्रमशाळा शिक्षक जे की धनंजय नागरगोजे यांनी 15 मार्च रोजी आपलं जीवन संपवलेलं आहे। जी विना अनुदानित शाळा होती त्यावरती 18 वर्ष काम केलं, मात्र पगार मिळत नसल्यामुळे ते उदासीन झाले होते। या उदासीनतेमधून त्यांनी बीड शहरातील कृष्णा बँकेच्या जे की एसी रूम असते, एसी रूमला गळफास घेऊन त्यांचं जीवन संपवलेलं आहे। आणि आत्महत्या करण्याच्या अगोदर त्यांनी एक पोस्ट केली होती जी की संतापजनक ती पोस्ट होती। जे की संस्था चालक आहेत विक्रम मुंडे असतील, अतुल मुंडे असतील आणि विजयकांत मुंडे असतील, या संपूर्ण लोकांच्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं। मात्र सामच्या इम्पॅक्ट नंतर आता समाज कल्याण विभागाकडून श्रीकांत घुले यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद देत या संपूर्ण लोकांवरती कारवाई केलेली आहे। विक्रम मुंडे, विजयकांत मुंडे आणि त्याचबरोबर अतुल मुंडे आणि इतर लोकांवरती आता गुन्हा दाखल झालेला आहे। या प्रकरणामध्ये संपूर्ण बघू शकतो की 15 मार्च रोजी घटना घडली आणि 3 दिवसांनी पोलीस आणि विभागाला जाग आलेली आहे। मात्र जे काही संस्था चालक आहे त्यांच्यावरती कारवाई करा अशी देखील मागणी झाली होती। आणि आज संपूर्ण या विषयावरती शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये सामाजिक न्याय विभागाच्या वतीने श्रीकांत घुले यांच्या फिर्यादीवरनं शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत। जी जी, धन्यवाद योगेश दिलेल्या माहितीबद्दल। तर आपण सामचा इम्पॅक्ट पाहतोय। अखेर अतुल मुंडेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 15 मार्चला शिक्षक धनंजय नागरगोजेंनी आत्महत्या केली होती। 18 वर्षांपासून पगार न मिळाल्याचा आरोप या प्रकरणात होता। तर आता औरंगजेब कबरीचा वाद चांगलाच पेटलेला दिसतोय। विधान भवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले होते। सत्ताधारी औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत आहेत, तर विरोधक नितेश राणेंवर कारवाईसाठी आक्रमक झाले। कशाला पाहिजे कबर? आपल्या मातीवर औरंगजेब थडग्याला मदत करणाऱ्याचा धिक्कार असो, अशा घोषणाही यावेळी सत्ताधारी आमदारांनी दिल्या। मदत करत असतील, या थडग्याला जर मदत करत असतील, तर अशा देशद्रोही या हरामखोर लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। अरे, ज्या माझ्या राजा छत्रपती संभाजी महाराजाला यांनी छळ करून मारलं, अशा हरामी लोकांना या हिंदुस्थानामध्ये राहण्याचा अधिकार नाही। हे जे आंदोलन आहे हे दिखाऊ आंदोलन आहे त्यांचं। यांना माहित आहे मुसलमानाचं मतदान जर पाहिजे असेल तर औरंगजेब यांचा बाप आहे, बाप। तर नागपुरात उसळलेल्या दंगली दरम्यान जोरदार दगडफेक करण्यात आली। या दगडफेकीचे सीसीटीव्ही आता सामच्या हाती लागलेत। पहिला सीसीटीव्ही शिर्के गल्ली परिसरातील आहे। यामध्ये काही तरुण गाड्यांची तोडफोड करताना दिसतायत आणि दगडफेक करताना दिसतायत। तर दुसरा सीसीटीव्ही राम गल्ली परिसरातील आहे। तर आता आपण नागपुरातल्या दंगल जी झाली त्यातली सीसीटीव्हीचं फुटेज आपण पाहतोय। हा सीसीटीव्ही सामच्या हाती लागलेला आहे। नागपुरात उसळलेल्या दंगली दरम्यान जोरदार दगडफेक करण्यात आली आणि त्याचंच सीसीटीव्ही आता समोर येते। पहिली सीसीटीव्ही शिर्के गल्लीतलं आहे, तर दुसरं सीसीटीव्ही हे राम गल्ली परिसरातलं आहे। यात वाहनांची तोडफोड करताना, दगडफेक करताना तरुण दिसतायत। नागपुरात दंगल उसळली आणि त्याचीच सीसीटीव्ही आता समोर येते। तर नागपुरात दंगल पेटवणारे कोण आणि त्यांना प्रेरणा कुणाची होती, असा सवाल आता संजय राऊतांनी विचारलाय। राज्यात हिंदू मुस्लिम दंगली घडवण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। तसंच केंद्र आणि राज्यात तुमचं सरकार आहे, मग कबर उद्ध्वस्त करा, असं आवाहनही भाजपाला त्यांनी केलंय। अरे, कोण आहेत? त्यांना कोणाची प्रेरणा आहे आणि दंगली का पेटवल्या जात आहेत? होळीसारख्या सणांना कधी या महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या। उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळण्याचा प्रयत्न करतील आपलेच लोक। आणि काल औरंगजेबाची ढाल करून काही लोक हिंदू मुसलमान दंगे पेटवतात या राज्यामध्ये। सरकार तुमचं आहे ना,
नरेंद्र मोदी तुमचे आहेत, देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत, दंगली कशाला करताय? सरकारनं जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी. मोहनराव भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या 4 लोकांनी हातात कुदळ फावडे घेऊन जावं आणि आतमध्ये जावं त्यांनी, कुठे जी काय कबर असेल ती विलन संपवला की हिरो आपोआप संपतो. त्याच्यामुळे विलनवरती हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोना संपवायचं, ही बहुतेक यांचं एक भूमिका दिसते. मुख्यमंत्र्यांचं नागपूर जळतंय हे दुर्दैवी आहे असा हल्लाबोल काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी केलाय. मुख्यमंत्र्यांना नागपूरच्या घटनेची जबाबदारी घ्यावीच लागेल असंही त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांचे नागपूर जळतंय म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा. म्हणजे आज महाराष्ट्राची अस्मिता पणाला लागलेली आहे, महाराष्ट्राची शांतता पणाला लागली आहे आणि ह्याला जबाबदार मुख्यमंत्री स्वतः आहेत असं माझं म्हणणं आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी लागेल. ते स्वतः होम मिनिस्टर पण आहेत. मुख्यमंत्र्यांचं नागपूर जळतंय हे दुर्दैवी आहे असा हल्लाबोल काँग्रेस खासदार वर्षा गायकवाडांनी केलाय. मुख्यमंत्र्यांना नागपूरच्या घटनेची जबाबदारी घ्यावीच लागेल असंही त्यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांचे नागपूर जळतंय म्हणजे किती दुर्दैवाची गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून तुम्ही विचार करा. म्हणजे आज महाराष्ट्राची अस्मिता पणाला लागलेली आहे, महाराष्ट्राची शांतता पणाला लागली आहे आणि ह्याला जबाबदार मुख्यमंत्री स्वतः आहेत असं माझं म्हणणं आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी लागेल. ते स्वतः होम मिनिस्टर पण आहेत. या सविस्तर बातम्यांनंतर राज्यभरातील आणि देशभरातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. सोमवारी रात्री मध्यरात्री नागपुरातील महाल परिसरात 2 गटात दंगल पेटली. त्यानंतर आता नागपूरमधील तणावपूर्ण शांतता असून या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आहे. दरम्यान पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करत आतापर्यंत काही जणांना अटक केली आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणाऱ्यांवरही नागपूर पोलिसांची नजर आहे. महाल भागात हिंसाचार उसळल्यानंतर येथील इंटरनेट बंद करण्यात आलंय. सायबर पोलिसांकडून सोशल मीडिया अकाउंट्स तपासण्यात येत आहेत. आक्षेपार्ह मजकूर आणि व्हिडिओ पोस्ट करणारे 55 सोशल मीडिया अकाउंट पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती मिळतेय. नागपूर महालमधील शाळा कॉलेज आज बंद असणार आहेत. महाल परिसरातील रस्तेही आज बंद करण्यात येणार आहेत. महाल परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे गरज असल्यासच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात आलंय. पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांच्या आदेशानंतर नागपूरमधील काही भागात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. यामध्ये कोतवाली, गणेशपेठ, पाचपावली तहसील, लाकडगंज, शांतीनगर, सक्करदारा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरानगर आणि कपिल नगर या भागांचा समावेश आहे. नागपूर दंगलीचे पडसाद आज अधिवेशनात दिसतील. दंगलीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आज दोन्ही सभागृहात खडाजंगी पाहायला मिळणार आहे. नागपूर घटनेचे संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनात पडसाद उमटतायत. नागपूर घटनेवर चर्चा करण्यासाठी खासदार रेणुका चौधरी यांची स्थगन प्रस्तावाची नोटीस आली आहे. अचानक एका मोठ्या जमावाने हल्ला केला. एकच गोंधळ उडाला. पोलिसांची संख्याही कमी होती. त्यामुळे पोलिसही आमच्या घरी लपले अशी प्रतिक्रिया नागपूरच्या रहिवाशांनी दिली आहे. तहसील पोलीस स्टेशनच्या पीआयनी वेळ दंगल करणाऱ्या कुणालाही सोडणार नाही. दोषींवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे. नागपूर दंगल प्रकरणाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंसह काही आमदार आज घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. दरम्यान काल उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय. नागपुरात हिंसाचार राज्याच्या गृह विभागाचं अपयश दर्शवतंय.
हिंसाचार दुर्दैवी आणि अन्याय असल्याचं सांगून सपकाळ यांनी विदर्भातील सर्वात मोठ्या शहरातील लोकांना संयम आणि शांतता राखण्याचं आवाहन केलंय. नागपूर दंगलीवरून माजी आमदार बच्चू कडूंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांच्या घरात दंगल होत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे असं कडू म्हणाल्यात. दंगलखोरांवर कठोर कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. नागपूरचा दंगा हा कुठेतरी पूर्वनियोजित कट होता. पोलिसांनी गांभीर्याने घेतलं नाही, त्यामुळेच हिंसाचार झाला असाही संजय मुधोजीराजेंनी व्यक्त केलाय. काही मंत्र्यांकडून समाजात द्वेष पसरवण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे सामाजिक वातावरण बिघडत आहे असा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. द्वेष पसरवणाऱ्या मंत्र्यांना फडणवीसांनी तंबी द्यावी असंही त्यांनी म्हटलंय. आता बातमी समोर येते नागपूरमधून. नागपूरमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सध्या येथे तणावपूर्ण शांतता असून प्रभावित परिसरातील रस्तेही बंद करण्याचे आदेश नागपूर पोलीस आयुक्त रविंदर कुमार सिंघल यांनी दिले आहेत. जे पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहेत. पुढील सूचना मिळेपर्यंत निर्बंध लागू राहतील. तर या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 नुसार कारवाई होईल असाही इशारा त्यांनी दिलाय. तर नागपुरात सध्या परिस्थिती नेमकी काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. तर नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता पसरलेली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांचं रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन सुरू होतं आणि 50 जणांना आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे. महाल परिसरासह अनेक ठिकाणी संचारबंदी सुद्धा लागू करण्यात आलेली आहे. नागपूरमध्ये सर्वच ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर पसरवणाऱ्यांवर सुद्धा नजर ठेवली जाते. तर नागपूरचे पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी. तर पाहूयात. नागपुरात रात्री ज्या पद्धतीने घटना घडली, नागपूर अक्षरशः पेटलं होतं. अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले, यामध्ये पोलीस अधिकारी सुद्धा जखमी झालेले आहे. या सगळ्या संदर्भात स्थानिक जे आपले अधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार राहुल मदने सर आहे. त्याच्यामध्ये काय आमचे सिनियर ऑफिसर DCP लेवलचे ऑफिसर जखमी आहेत, त्यांच्या उपचार पण सुरू आहे. बाकी इतर कर्मचारी ACP पण आमच्या जखमी आहेत, त्यांचा पण उपचार सुरू आहे. बाकी सध्या सिच्युएशन नॉर्मल आहे आणि अंडर कंट्रोलमध्ये आहे. ज्या ठिकाणी जो संवेदनशील भाग आहे, जो तहसील पोलीस स्टेशनचा एरिया आहे, कोतवाली पोलीस स्टेशन एरिया आहे, गणेशपेठ पोलीस स्टेशन एरिया, त्या ठिकाणी काही भागामध्ये कर्फ्यूचा लावण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे. सध्या सिच्युएशन कंट्रोलमध्ये आहे. बाकी आमचे इतर जे DCP OW सातव साहेब आहेत, त्यानंतर चांडक साहेब आहेत, हे पण जखमी झालेत. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे. किती लोक सब झाले याच्यामध्ये तर टोटल आकडा सांगता नाही येणार, पण बरेच लोक अधिकारी आणि कर्मचारी आमचे जखमी आहेत, उपचार घेत आहेत. काही उपचार घेऊन पुन्हा फील्डवर उतरलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसा, पराग डोबडे, साम TV न्यूज, नागपूर. यानंतर उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. मुलुंड म्हाडा कॉलनी परिसरात पाईपलाईन फुटल्याने पाणीच नाहीये. एक दिवस उलटून गेल्यावरही काम झालेलं नाहीये, त्यामुळे अजून 2 दिवस पाणी येणार नसल्यानं टँकरमधून पाणी पुरवठा करण्यात येतो. पश्चिम रेल्वेच्या डहाणू विरार रेल्वेचं चौपदरीकरण 2027 पर्यंत पूर्ण होणार आहे. या चौपदरीकरणाचं काम 35% पूर्ण झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. या नव्या मार्गिकेमुळे 200 लोकल फेऱ्या वाढणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेनं दिली आहे. या फेऱ्यांमुळे डहाणूपर्यंतचा प्रवास करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. प्रवाशांच्या वाढत्या मागणीनुसार मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुंबई आणि रिवा दरम्यान 4 विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांचं आरक्षण विशेष शुल्कासह आरक्षण केंद्रांवर सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. 20, 21, 27 आणि 28 मार्चला या गाड्या सोडण्यात येणार आहेत. आर्थिक दुर्बळ घटकातील विद्यार्थ्यांसाठी RTE मोफत प्रवेशासाठी लातूरात एकूण 2120 जागा उपलब्ध आहेत. मात्र त्यापैकी 681 जागा अद्यापही शिल्लक आहेत.
मुदतवाढ देऊनही 33% प्रवेश अद्यापही शिल्लक असल्याने पालक आणि विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत. बोरिवलीत जुन्या भांडणाच्या रागातून एका तरुणाने दुसऱ्या तरुणावर कोयत्याने हल्ला केलाय. या हल्ल्यात 29 वर्षीय तरुण गंभीर जखमी झालाय. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. एल्फिस्टन पुलावर झालेल्या अपघाताची सीसीटीव्ही दृश्य समोर आली आहेत. यात एसटीच्या धडकेत दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला होता, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले होते. बस चालक मतीन इक्बाल शेख 29 वर्षीय याने चुकीच्या दिशेने गाडी चालवत समोरून धडक दिली दुचाकीला. त्यामुळे धडक बसली आणि होळीनिमित्त दादरच्या फुल मार्केटमधून फुलं आणत असताना हा अपघात घडला होता. केंद्र सरकारनं चांद्रयान 5 मोहिमेला मान्यता दिली आहे. 250 किलो वजनाचे रोवर चंद्राच्या पृष्ठभागावर घेऊन जाईल असं इस्रो संस्थेचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी सांगितलंय. चांद्रयान कार्यक्रम भारताच्या चंद्राच्या शोधात आणि चंद्र ऑर्बिटर आणि रोवर अंतराळयानात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं नारायण म्हणाले. नांदेडमध्ये महावितरणाचा अजब कारभार पाहायला मिळतोय. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील धनज या गावात वीज पुरवठा महावितरण कंपनीने एका महिन्यापासून बंद केलाय. त्यामुळे गावातील काही वीज ग्राहकांनी वीज बिल भरलं नाहीये. मात्र याची शिक्षा महावितरण कंपनीने अख्ख्या गावाला दिली आहे. गावात लाईट नसल्याने गावकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय. पुणे सोलापूर महामार्गावर इंदापूर तालुक्यात 4 चाकीचा अपघात झालाय. यात 10 ते 12 लोक जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. यातील 4 ते 5 लोक गंभीर जखमी झालेत. दरम्यान जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.